मित्रांनो, आज आपण भारतातल्या अशा मंदिरात आलोय जिथं आपल्याला एक नाही, दोन नाही, तीन नाही, टोटल 32 गणपती बघायला एकत्र मिळतात। 32 गणपतींचं मिळून एक मंदिर आहे मित्रांनो। तर हे मंदिर आपल्याला जर बघायला यायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम जो मिरज मधून अथनील जाणारा जुना रोड जो आहे, त्याला त्या रोडला ओल्ड मिरज अथनी रोड असं म्हणतात। तर ह्या ठिकाणाचं नाव आहे केम्पवाड शुगर फॅक्टरीच्या अगदी जवळ असणारे हे मंदिर आहे। या ठिकाणी कंपल्सरी पुरुषांनी शर्ट हा काढावाच लागतो, असा या मंदिराचा नियम आहे। तर संपूर्ण या मंदिराचं दर्शन आज आपण या ठिकाणी घेणार आहे। चला तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। मित्रांनो, मंदिरात एंट्री केल्यानंतर लगेच उजव्या हाताला आपल्याला हा पहिला मयुरेश्वर वक्रतुंड ब्रह्मणस्पती नावाचा गणपती आहे। या ठिकाणी अतिशय सुंदर असं गणपतीचं या ठिकाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर पूर्वदार मांजारी ब्रह्मणस्पती नावाचा हा दुसरा गणपती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी प्रत्येक गणपतीचे जे रूप आहेत ते वेगळे बघायला मिळतात, हे एक वैशिष्ट्य आहे। मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य आहे मित्रांनो। तर आता आपण तिसरा गणपती, आणि ह्या गणपतीचे प्रत्येक गणपतीचे नंबर तसे वेगवेगळे आहेत। आपण आता डायरेक्ट वळीनं आपल्याला गणपती बघायला आपण जाणार आहे। हे असं इतकं दुर्मिळ मंदिर आपल्या सांगलीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे। यानंतर एकदंत ब्रह्मणस्पती हा गणपती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। या गणपतीचं देखील रूप अतिशय सुंदर असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्यानंतर इतर जर बघितलं आपण तर मयुरेश्वर योग ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। या गणपतीचं रूप देखील अतिशय सुंदर आहे मित्रांनो। त्यानंतर आपण इकडे आलो की आपल्याला मयुरेश्वर ऋषुंडी ब्रह्मणस्पती म्हणजे हा ऋषींच्या अवतारातला गणपती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। अशा पद्धतीचं गणपती मंदिर मित्रांनो फारच दुर्मिळ किंवा नाहीच आहे अखंड भारतात। त्यानंतर इकडे जर आपण बघितलो तर मयुरेश्वर ब्रह्मणस्पती शमी ब्रह्मणस्पती, तर शमीच्या अवतारातला हा गणपती आहे। आणि अशा पद्धतीचं शमी रूप धारण केलेला जो गणपती आहे तो फारच दुर्मिळ आहे। तर मित्रांनो, मयुरेश्वर मंदार ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। अतिशय गोंडस असं गणपतीचं स्वरूप आहे। त्यानंतर या ठिकाणी मयुरेश्वर दुर्वा ब्रह्मणस्पती, तर ह्या ठिकाणी ह्या गणपतीचं रूप आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर पुढे आपण आल्यानंतर मयुरेश्वर महोदर ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। त्या ठिकाणी जोडीने गणपती बसलाय। तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। चिंचेच्या झाडात अतिशय या ठिकाणी सावलीत असणारे हे मंदिर आहे। संध्याकाळच्या वेळी जर आपण आलो गर्दी पण कमी असत्या, आणि दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी शांतता किंवा एकांत आहे या ठिकाणी मंदिरात। त्यानंतर आपण इथं बघितलो मयुरेश्वर शुक्ला चतुर्थी ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर त्यानंतर मयुरेश्वर दक्षिण द्वार विरजा ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। या ठिकाणी गणपतीच्या डाव्या मांडीवर एका छोट्या बालकाचं स्वरूप आहे। त्यानंतर असंच आपण पुढे आल्यानंतर आपल्याला मयुरेश्वर गजानन ब्रह्मणस्पती 4 नंबरचा गणपती आहे हो। तर ह्या गणपतीचं आपल्याला स्वरूप बघायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण हे स्वरूप आहे गणपतीचं हे गणेशमय झालेलं आहे, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मयुरेश्वर साक्षी ब्रह्मणस्पती नावाचा आहे हा गणपती। तर ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर गणपतीपेक्षा वेगळा आहे, कारण वरती आपल्याला नागफणा बघायला मिळतो, खाली गणपती सिंहासनारूढ आहे। त्यानंतर खाली जर बघितलो आपण तर हा कमळात बसलेला गणपती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। ओरिजिनल सिंहासनाधीश्वर गणपती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। हे देखील मंदिर स्वतंत्र आहे। अतिशय सुंदर असं या मंदिराचं स्वरूप आहे। मित्रांनो, किती गणपती आहेत, भरपूर गणपती आहेत। तर यानंतर आपण ह्या गणपतीचं दर्शन घेतलं तर मयुरेश्वर लंबोदर ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। या ठिकाणी देखील काही गणपतींचा सारखं सेम स्वरूप या ठिकाणी बघायला मिळते। त्यानंतर आपण पुढे आलो की मयुरेश्वर पश्चिम द्वार आश्रयदेवी ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे। तर ही जे मंदिराच्या मागील बाजूस हे जे गणपतींचे स्वरूप आहे, तिथे 2-4 गणपती आहेत टोटल। तर त्यानंतर इथे जर बघितलो मयुरेश्वर अन्नपूर्णेश्वरी ब्रह्मणस्पती आहे। तर या ठिकाणी अन्नपूर्णेश्वरी मातेसारखं गणपती विराजमान झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मित्रांनो, या ठिकाणी दररोजच्या दुर्वा हा प्रचंड प्रमाणात साठतात। काही भक्तगण वाहतात, काही इथले पुजाऱ्यांमार्फत वाहिल्या जातात। तर अतिशय सुंदर असं यांनी निर्माल्य कुंड या ठिकाणी बसवलेला आहे। या ठिकाणी फरशी बसवल्या आणि यामध्ये ते निर्माल्य गोळा करून यामार्फत खत देखील तयार करतात, असं देखील मला इथं आता कळलं। त्यानंतर आणखीन गणपतीचं आपण आता दर्शन घेऊ। श्री गणेशाय नमः। मयुरेश्वर विघ्नहार ब्रह्मणस्पती नावाचा या ठिकाणी आपल्याला गणपती बघायला मिळतोय। हे मंदिर देखील स्वतंत्र दिसतंय।
बाकीच्या मंदिरात तुलनेत जर आपण विचार केला तर हे देखील मंदिर स्वतंत्र आहे। या ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपती आहे मित्रांनो, हे देखील इथले एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल। मित्रांनो मयुरेश्वर विकटेश्वर ब्रह्मनस्पती नावाचा ह्या ठिकाणी आपल्याला गणपती बघायला मिळतो। हा देखील अत्यंत कोरीव गणपती मानला जातो। दोन्ही साईडला एका रिद्धी सिद्धीचं स्वरूप आपण म्हणायला काय हरकत नाही, अशा पद्धतीचा हा गणपती आहे। हा देखील उजव्या सोंडेचा गणपती आहे। या ठिकाणी गणपतीची उजव्या मांडीवर गणपतीनं उजवा हात रेस्ट केलाय आणि डाव्या मांडीवर मोदकाचा हात आहे गणपतीचा, आणि हा डाव्या सोडण्याचा गणपती आहे। मयुरेश्वर कृष्णा चतुर्थी ब्रह्मनस्पती असं या गणपतीचं नाव आहे। या ठिकाणी बोर्ड पण लावले, त्यामुळे आपल्याला वाचायला सोपं पडते मित्रांनो। त्यानंतर मयुरेश्वर विघ्नराज ब्रह्मनस्पती असा गणपतीचं नाग पंचफणा नागाचा आहे, आणि त्यामध्ये गणपती विराजमान झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। असंच आपण मित्रांनो पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मयुरेश्वर उत्तरद्वार भक्ती ब्रह्मनस्पती नावाचा गणपती दिसतो। तर या ठिकाणी गणपतीच्या हातात एक विशिष्ट असं या ठिकाणी आपल्याला फुलाचं स्वरूप आहे ते देखील बघायला मिळते। फुल आहे का शस्त्र आहे हे सांगणं कठीण आहे, कारण मूर्ती ही अतिशय कोरीव आहे। त्यानंतर ही मूर्ती ह्या सर्व मूर्त्यांमध्ये सगळ्यात कोरीव असणारी ही मूर्ती आहे। तर ही मूर्ती देखील या ठिकाणी विराजमान असलेली आपल्याला बघायला मिळते। मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघितलं मयुरेश्वर धूम्रवर्ण ब्रह्मनस्पती नावाचं हा गणपतीचं स्वरूप आहे। तर या ठिकाणी 8 नंबरचा गणपती आहे हा, कारण नंबर ह्या ठिकाणी असे कंटिन्युअस नाही आहेत, त्यामुळं प्रत्येक गणपतीकडं आपल्याला ओळीनं दर्शन घेणं नंबरानुसार हे वेळाभावी शक्य नाही। तर हा मयुरेश्वर धूम्रवर्ण ब्रह्मनस्पती नावाचा गणपती आहे। मित्रांनो ह्या ठिकाणचा हा जो गणपती दिसतोय हा मुख्य गाभाऱ्यातल्या मंदिरासमोर असणारा करेक्ट म्हणजे मुख्य गाभाऱ्यातील मूर्ती समोर असणारा हा करेक्ट गणपती आहे। तर ह्या गणपतीचं नाव मयुरेश्वर वाहन ब्रह्मनस्पती। महादेवाच्या पिंडी समोर जसा नंदी असतोय तसा गणपती समोर गणपती असणारा हा योगायोग म्हणायला काय हरकत नाही। गाभाऱ्यात असणारा मयुरेश्वर शुकमणी ब्रह्मनस्पती नावाचा गणपती आहे। दोन्ही बाजूला गणपतीनं आपले पाय चिटकवलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर आपण मंदिराचा इतिहास पण जाणून घेणार आहे। तत्पूर्वी सगळे आपण गणपती आपण दर्शन पहिला करून घेऊ। त्यानंतर आपण जर इथं बघितलं तर मयुरेश्वर धर्मदेवता ब्रह्मनस्पती नावाचा गणपती आहे। या ठिकाणी बघू शकतो मूर्ती अगदी छोटीशी आहे पण कोरीव आणि आखीव आहे, हे इथलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। या ठिकाणी मित्रांनो त्या मूर्तीचं नाव थोडंसं आपण जर बघितलं मयुरेश्वर मुद्गल मुनी ब्रह्मनस्पती, म्हणजे मुद्गल मुनींचं स्वरूप असणारं हे गणपती असं त्यांनी सांगितलंय आपल्याला। तर ही देखील मूर्ती एकदम आखीव आणि रेखीव आपल्याला बघायला मिळते। यानंतर आपण जो ह्यातला प्रमुख गाभारा आहे त्या गाभाऱ्यात एक गणपतीची मोठी मूर्ती आहे ती देखील आता आपण बघणार आहे। तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा गणपती मंदिराचा मुख्य गाभारा आहे। वरती आपण जर बघितलं तर 4 त्रिकोण एकत्र करून यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। तर आपण बघू शकतो या ठिकाणी मयुरेश्वर ब्रह्मनस्पती नावाचा मुख्य जो गणपती आहे तो आपल्याला विराजमान झालेला दिसतोय आपल्याला। त्यानंतर बाजूलाच असणारा मयुरेश्वर ब्रह्मनस्पती, आपण ब्रह्मनस्पतीमध्ये पण आणखीन बरेच प्रकार बघितले, पण मयुरेश्वर ब्रह्मनस्पती नावाचा हा मुख्य गणपती 0 नंबरचा गणपती त्यांनी असं तिथे दर्शवलंय। आणि आज जर बघितलं आपण हा सर्वांचा मुख्य असणारा प्रमुख गणपती आपल्याला यांनी असं दाखवलं या ठिकाणी। तर मित्रांनो इथं बघितलं तर आपण मयुरेश्वर नग्न भैरव ब्रह्मनस्पती नावाचा गणपती आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गणपती बघत आता आपण पोहोचलोय मयुरेश्वर मंटप ब्रह्मनस्पती नावाचा हा गणपती बघू शकतो आपण या ठिकाणी। अशा पद्धतीने आपण टोटल आता जवळपास 31 गणपतींचं दर्शन घेतले। आणि ह्या ठिकाणच्या मंदिराचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर मंदिराचं जे शिखर आहे ते शिखर सुद्धा गणपतीच्या सोंडेसारखं यांनी तयार केलेलं आहे, हे देखील इथले एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल। भारतातलं एकमेव मंदिर आहे मित्रांनो जिथं गणपतींच्या मूर्त्यांचा संग्रह म्हणायला काय हरकत नाही अशा पद्धतीचं। दररोज या ठिकाणी 3 वेळा पूजा होत्या प्रत्येक मूर्तीची। 32 असणाऱ्या टोटल गणपतीच्या संख्येची दिवसातनं 3 वेळा पूजा होत्या, हे इथलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मेरा नाव स्वानंद शंकर गुरव आहे आणि मी इथंच अर्चक आहे। आणि हे स्थापना गणेश योगी महाराज हे केलं आहे आणि माझा भाऊ येत आहे त्याचं पूजा करणार आहे। आणि दिवसाचं 3 टाइम इथंच पूजा मी आणि माझे भाऊ करतात। मंदिर स्थापना केलं 100 वर्ष झाला। जात्रा महिन्यामध्ये संकष्टी आणि चतुर्थी येत आहे
आणि ह्याला गर्दी असते. संकष्टीला जास्त गर्दी असते आणि चतुर्थीला गर्दी कम असते. आणि प्रति चतुर्थीला आमचे 3 पुजारी आहे आणि पूजा बदलतात. मार्च एंडला जत्रा असते आणि महाप्रसाद असते. आणि ऑक्टोबरला बी पण यांचं महाराजचं पुण्यतिथी असतात. मंदिर सकाळी 5 वाजता चालू होतात आणि रात 7 वाजता बंद होतात. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण जर बघितलं, ही जी व्हाईट कलरची मूर्ती आहे ही संगमरवरी मूर्ती आहे. आणि मेन म्हणजे या मंदिराचे जे गणेश स्वामीजी होते, गणेश महायोगी स्वामीजी, तर त्यांनी या मंदिराची स्थापना केली, त्यांची ही मूर्ती आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एक गणपतीची अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला ह्या ठिकाणी देखील बघायला मिळते. मंदिराच्या डाव्या बाजूला, मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. तर मित्रांनो, ह्या गणपतीच्या मुख्य गाभाऱ्याच्या मंदिराचं जे शिखर आहे, त्या शिखरावर पण आपल्याला असंख्य अशी गणपती बघायला मिळतात. अशा पद्धतीचं मंदिर तुम्ही जर कुठं बघितलं असतील तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, ह्या मंदिराच्या समोर असणारा रानात एक गणपती आहे. तर त्या रानातल्या गणपतीचं देखील आता आपण दर्शन घेणार आहे. त्यासाठी आपल्याला एक साधारण 20 ते 30 मीटर चालावं लागतं किंवा एक जास्तीत जास्त 50 मीटर चालावं लागतं. चालल्यानंतर आपल्याला रानात असणारं कौलारू गणपतीचं छोटंसं मंदिर आहे, ते देखील आता आपण बघतो. तर मित्रांनो, हा रानात असणारा मुख्य मंदिरासमोर असणारा हा गणपती आहे. तर ह्या मंदिराचं गणपतीच्या मूर्तीचं नाव मयुरेश्वर कमंडल कुंड सूर्या नदी ब्रह्मणस्पती नावाचा हा गणपती आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नाव आहेत मित्रांनो. अशा पद्धतीची नावं असणारी गणपती तुम्ही कधी ऐकली पण नसतील. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आसपासचं. कौलारू असणारं हे छोटंसं मंदिर. तुम्ही देखील मित्रांनो ह्या गणपती मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तत्पूर्वी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही बहुमोल कमेंट्स असतील तर त्या नक्की करा. धन्यवाद.